पावसाळ्यामध्ये ऊस शेतीमध्ये आपण जीवाणूंचा वापर करणं खूप गरजेचं आहे। ऊसामध्ये वाढ होण्यासाठी, ऊसामध्ये वजन जास्त होण्यासाठी आणि ऊसामध्ये फुटव्यांची संख्या होण्यासाठी ह्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये ऊस कोणत्याही स्टेजला असेल तरी आपण जीवाणूंचा वापर करू शकता। तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, झिंक ह्या पद्धतीनं वेगवेगळे प्रकारचे जीवाणू आपण ऊस शेतीमध्ये वापरू शकता। तर NPK बॅक्टेरिया हे जीवाणू आहेत, तर हे जीवाणू आपण ऊस शेतीमध्ये वापरू शकता। त्यानंतर झिंक ह्या मायक्रोन्यूट्रिएंटचं जीवाणू आहेत, त्याला झिंक बॅक्टेरिया म्हणतो आपण, ते आपण ऊस शेतीमध्ये वापरू शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मायकोरायझा हे जे जीवाणू आहेत, मुळ्यांची वाढ होण्यासाठी, ऊसाच्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी हे जीवाणू खूप महत्त्वाचं आहेत। तर एकदा का मुळ्यांची वाढ जास्त झाली, ऊसाला जी पाण्याची आवश्यकता असते किंवा ऊसाला पोषक द्रव्यांची आवश्यकता असते किंवा पोषक तत्वांची जी आवश्यकता असते, तर ऊस खूप छान पद्धतीनं लागणारे पोषक तत्व जमिनीमधून घेऊ शकतो। तर त्याच्यासाठी मुळ्यांची वाढ होण्यासाठी मायकोरायझा हे जीवाणू वापरणं खूप गरजेचं आहे। तर ह्या पद्धतीनं आपण जीवाणूंचा वापर पावसाळ्यामध्ये करणं खूप आवश्यक आहे। कारण पावसाळ्यामध्ये जे पोषक वातावरण असतं मातीमध्ये, त्या वातावरणाने खूप छान पद्धतीनं जीवाणूंची संख्या फास्ट होते, फास्ट ग्रोथ जीवाणूमध्ये होतात। त्या कारणाने आपण पावसाळ्यामध्ये जीवाणू वापरल्याने त्याचा रिझल्ट खूप फास्ट येतो आणि आपल्याला जो लागवडीवरचा खर्च होणार आहे तो खर्च कमी होतो आणि त्याच्यासोबतच जमिनीमध्ये सुधारणा देखील खूप छान पद्धतीने होते। तर ह्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये आपण जीवाणू वापरल्याने ऊसामध्ये वाढ होते। मार्केटमध्ये खूप व्हरायटीजमध्ये आपल्याला जीवाणू भेटतात, तर आपण व्यवस्थित सॉइल ॲप्लिकेशनचे जीवाणू असतात, म्हणजे आपण डायरेक्ट मातीमध्ये जीवाणूंचा वापर करू शकतो। त्यानंतर आपण लिक्विडमध्ये जीवाणू भेटतात, तर आपण ते लिक्विडचे जे जीवाणू आहेत ते आपण काय करू शकता, ड्रेंचिंग करू शकता। ड्रेंचिंग म्हणजे अळवणी करू शकता किंवा आपण ड्रिप असेल तर ड्रिप मधून देखील जीवाणूंचा वापर करू शकता। तर ह्या पद्धतीनं आपण 3 पद्धतीनं जीवाणूंचा वापर ऊस शेतीमध्ये करू शकता। जीवाणू वापरल्याने खूप छान पद्धतीनं पावसाळ्यामध्ये ऊस शेतीमध्ये वाढ होते आणि ऊसामध्ये वजन देखील खूप छान पद्धतीनं डेव्हलप होतं। तर वजन वाढवण्यासाठी जीवाणूंची आवश्यकता खूप असते, तर आपण पावसाळ्यामध्ये जीवाणू वापरणं गरजेचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।